1. दरवर्षी मार्च 22 हा दिवस जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो. 2. संयुक्त राष्ट्रसंघाने युनायटेड नेशन्स 1992 मध्ये या दिवसाची सुरुवात केली. 3. 1993 पासून हा दिवस जगभर मोठ्या उत्साहाने आणि विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. 4. या दिनाचा मुख्य उद्देश म्हणजे गोड्या पाण्याची फ्रेशवॉटर उपलब्धता आणि त्याचे महत्त्व याबद्दल जागरूकता निर्माण करणे. 5. जगातील प्रत्येक व्यक्तीला पिण्याचे सुरक्षित पाणी मिळावे हा यामागचा प्रमुख विचार आहे. 6. पाण्याची कमतरता आणि पाण्याच्या स्रोतांचे संरक्षण याबद्दल लोकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. 7. जलस्रोतांचे महत्त्व ओळखून त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. 8. पृथ्वीवर पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण खूप कमी आहे, त्यामुळे त्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. 9. वाढती लोकसंख्या आणि औद्योगिकीकरणामुळे पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. 10. शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता भासते. 11. अनेक ठिकाणी पाण्याची पातळी घटत चालली आहे, जी चिंतेची बाब आहे. 12. पाण्याच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. 13. पाण्याचे प्रदूषण ही एक गंभीर समस्या बनली आहे. 14. नद्या, तलाव आणि भूजल दूषित होत चालले आहे. 15. यामुळे जलचर प्राणी आणि मानवी जीवनावरही गंभीर परिणाम होत आहे. 16. पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक लोकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. 17. जागतिक जलदिनाच्या निमित्ताने पाणी वाचवण्याचे महत्त्व पटवून दिले जाते. 18. पाणी वाचवण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर दिला जातो. 19. पावसाचे पाणी साठवणे रेनवॉटर हार्वेस्टिंग हा एक महत्त्वाचा उपाय आहे. 20. शेतीसाठी पाण्याच्या योग्य वापराच्या पद्धती एफिशियंट इरिगेशन मेथड्स वापरणे आवश्यक आहे. 21. पाण्याच्या पुनर्वापराचे वॉटर रिसायकलिंग तंत्रज्ञान विकसित करणे आणि त्याचा वापर करणे गरजेचे आहे. 22. जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे. 23. प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि कचरा जलस्रोतांमध्ये टाकणे टाळणे महत्त्वाचे आहे. 24. या दिनाच्या निमित्ताने शाळा, महाविद्यालये आणि विविध संस्थांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. 25. पाणी वाचवा या विषयावर निबंध, भाषणे आणि चर्चासत्रे आयोजित केली जातात. 26. पाणी वाचवण्याचे महत्त्व दर्शवणारे चित्रपट आणि माहितीपट दाखवले जातात. 27. पाणी वाचवण्याची शपथ घेतली जाते. 28. लोकांना पाणी वाचवण्यासंदर्भात जनजागृती करणारे संदेश दिले जातात. 29. पाणी बचतीचे महत्त्व सांगणारे फलक आणि पोस्टर्स लावले जातात. 30. पाणी व्यवस्थापनाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवले जाते. 31. पाण्याच्या शाश्वत वापरासाठी सस्टेनेबल वॉटर यूज प्रयत्न करणे आवश्यक आहे. 32. पाण्याची उपलब्धता आणि मागणी यांचा समतोल साधणे महत्त्वाचे आहे. 33. प्रत्येक व्यक्तीने पाणी जपण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे. 34. भविष्यातील पिढ्यांसाठी पाणी सुरक्षित ठेवणे आपली जबाबदारी आहे. 35. पाणी हे निसर्गाचे अमूल्य देण आहे, त्याचे जतन करणे आवश्यक आहे. 36. जलस्रोतांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. 37. पाणी व्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे उपयुक्त ठरू शकते. 38. पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी जागतिक स्तरावर एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. 39. पाणी व्यवस्थापनाच्या धोरणांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. 40. पाण्याच्या दरांमधील समानता आणि सुलभता यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. 41. पाण्याच्या वापराबाबत लोकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करणे आवश्यक आहे. 42. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व ओळखून त्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. 43. जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर करणे आवश्यक आहे. 44. नद्या आणि जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. 45. पाण्याच्या व्यवस्थापनात स्थानिक समुदायांचा सहभाग वाढवणे आवश्यक आहे. 46. पाणी साक्षरता वाढवणे आवश्यक आहे. 47. पाण्याच्या संवर्धनासाठी सरकारी आणि गैर-सरकारी संस्थांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे. 48. जागतिक जलदिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा कार्यक्रम नाही, तर ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. 49. पाणी वाचवण्यासाठी नियमित प्रयत्न करणे आवश्यक आहे. 50. पाणी वाचवा, जीवन वाचवा हा संदेश जागतिक जलदिनाच्या माध्यमातून दिला जातो. या माहितीमुळे तुम्हाला जागतिक जलदिनाचे महत्त्व आणि त्यामागची भूमिका चांगल्या प्रकारे समजली असेल. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच मोफतमध्ये लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.